तर सगळ्यांना जय मल्हार काळेश्वरी. आज आपल्याला जायचं होतं मुर्डेश्वरला. मुर्डेश्वरचं दर्शन करून आपल्याला होन्नावर बीचला जायचं होतं. या बाईचं काय सत्व आहे काय माहिती, ती सगळ्यांच्या दुकाना पुढे होती. तिला पाहूनच एखादा घाबरून मरून जाईल. तर जसं आपण आपल्या घराकडे कोणी नजर लावू नये म्हणून आपण लावतो कोळत, यांनी लावली मोठ्या डोळ्याची बाई. आपण रूम सोडून 1 ते 1.5 तास होऊन गेला होता, पण काय नाश्त्याचं हॉटेल दिसत नव्हतं. शेवटी हायवेवर एक नाश्त्याचं हॉटेल दिसलं. मग राऊंड साईडलाच गाडी दाबली आणि तिथून आम्ही पायी गेलो मस्तपैकी. आणि इथं पण सगळा इडली सांबार डोसाचाच विषय आहे. तर इथं काय वडापाव आणि मिसळ काही भेटत नाही, फक्त इडली सांबार डोसा एवढंच खायचं. आपण नाश्ता वगैरे करून पोहोचलो होतो मुर्डेश्वरच्या मंदिरापाशी. ट्रॅफिक पण जाम होती म्हणून मी दुसऱ्या साईडनी गाडी घातली होती. बघा 18 माळ्याची बिल्डिंग आहे ही. इथं दर्शनाला पण 5-6 घंट्याची लाईन होती. जशी आपली त्र्यंबकेश्वरला लाईन असती तशीच इथं लाईन होती. पार्किंगला पण जागा नव्हती. तर आता तुम्ही मंदिराचा बाहेरचा व्ह्यू बघा थोडा. तर आपण मुर्डेश्वरचं दर्शन घेऊन निघणार होतो होन्नावर बॅकवॉटरला. तिथं जाऊन पण आपल्याला बोटिंग वगैरे करायची होती. तिथं पण आपण खूप एन्जॉय करणार होतो. मग आपण तर आम्ही इथं काय काय फिरलो हे तुम्ही तर बघितलंच आहे. तुम्ही पण नक्की या, खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आम्ही आलो होतो फायनली होन्नावर बॅकवॉटरला. हे बोटिंगवाले मालक तुम्हाला 2 शब्द सांगतील, नक्की ऐका. त्यांच्या बोटिंगनी नक्की एकदा तुम्ही राइड करा. एमजी बोटिंग है होन्नावर में, बैक वाटर शरारती बैक वाटर बोटिंग का साउंडलेस बोट रहता है, साउंड नहीं आता इसको, और सर्विस भी अच्छा है. उसमें आते हैं आपको मैंग्रोव फॉरेस्ट, केरला व्यू पॉइंट, आइलैंड और लोटस पॉइंट से भी पॉइंट आता है. 1 घंटा का राइड और 1.5 घंटा का राइड, 2 राइड रहता है. आप कौन सा भी चॉइस कर सकते हैं. तर तुम्ही इथं आल्यावर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि यांचा इथं नंबर पण दिलेला आहे एमजी बोटिंग म्हणून. त्यांनी छान राईड करवली होती आम्हाला. आम्ही फिरलो मस्तपैकी, एन्जॉय घेतला. पाणी पण खूप छान होतं, काय घाण पाणी नव्हतं. मग आम्ही मस्त एन्जॉय करत करत फोटो काढत आम्ही पूर्ण राऊंड मारून आलो. एक तास हे पूर्ण फिरवतंय आपल्याला. आणि तसंच थोडं मध्ये गेले की ते नाश्त्याला गाडी थांबवत्या. तिथं नाश्त्याला चहा वगैरे सगळं भेटतं. खूप सारे पब्लिक आलेली होती, खूप सारे लोक राईड करत होते. खूप छान वाटत होतं. सगळे साईडनी नारळाचे झाडं होते. मग आम्ही इथं मध्ये आलो, नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करून मस्त टरबूज वगैरे खाल्लं. इथं भारी वाटलं नाही का. आणि मग इथं थांबलो थोड्या वेळ. यांनी इथं फोटो वगैरे काढण्यासाठी थोडा वेळ थांबवत्या नाही का. मग तिथून निघालो. मग आपली काय आज उडी खायची इच्छा होत होती, कारण की आज लय टेन्शनमध्ये वापरतो आपण नाही का. मग बाकीचं काही ब्लॉग घेतला नाही. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आपण चहा वगैरे घेऊन गेलो होतो घरी. बाय, नमो आदेश.